Hello, hello. This is the My Artifact episode number 2046. आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. ओके. आज म्हणलं गेलं ना तर आजचा दिवस मध्ये जेवढी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ना काहीच नाही झाली. नथिंग. इट जस्ट लाईक आज मी सकाळी उठलो 6-6:30 वाजता वगैरे उठलो. ओके. उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, दात वगैरे घासले. याच्यामध्येच मला करीब 7-7:30 वगैरे वाजले. ओके. माझा व्हिडिओ कम्प्लिटली अपलोड झाला होता. ओके. मग अपलोड झाला होता तर मग कसं आहे की मी कसं आहे माझाच व्हिडिओ नाही का मी किती वेळा पाहिला, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी अपलोड झाल्यानंतर पुन्हा पाहिलं या. बट कसं की जसं मी युट्यूब सुरू केलं, आता पाहिन तर अपलोड झालं तर युट्यूबवर पाहिन ना मी. तर युट्यूब जसं ओपन केलं तर मला फुल टाइम फिल्म मेकरचे 2 असे व्हिडिओ भेटले जे मला एकदम न राहा असं झालं, म्हणजे जस्ट लाईक पाहूनच टाकावं तर पाहूनच टाकलं मी. तर ते करीब 18-20 मिनिटं आणि 25 मिनिटं, त्यामध्ये 1 घंटा गेला. त्याच्यानंतर मग मी पुन्हा अर्धा घंटा माझा व्हिडिओ पाहिला. ओके. तर 1.5 घंटा त्याच्यामध्ये गेला. असे करून 9 वाजले. ओके. मग 9 वाजता मग मी कामावर बसलो. ओके. लिरिक्स लिहिले. ओके. या एक स्टांजाच लिहिला. या ॲनिमेशन वगैरे काय दिलं नाही, लिरिक्स लिहिले. मग माहित नाही आज इतका आळस होता का होता आय डोंट नो. आज कामात मी खूपच डिले केला, बहुतच हळू काम केलं आणि खूप टाइमपास केला, बहुत जास्त. टाइमपास तर गेला. मग काय मधात काय आलं की मला हे आला, म्हणजे SBIचं कार्ड मी ऑर्डर केलं होतं तर ते आलं कार्ड. ओके. तर त्या कार्डला मग ऍक्टिव्हेट करण्यासाठी मग त्याच्याच मागे लागलो. ओके. त्याला ऍक्टिव्हेट करायसाठी. बट ते काही म्हणजे इंटरनेट याच्या थ्रू झालंच नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की माझा जो बँकेमध्ये जो नंबर आहे ते 2 नंबर आहे. ओके. एक नंबर आहे तो आहे 9595888700. हा माझा बहुत पुराणा नंबर आहे. मी हे 2016 मध्ये 16 नाही, हो 16 मध्ये 15-16 मध्ये वापरत होतो. या ते सिम कार्ड हरपलं. या ऍक्च्युली ते रिलायन्सचं सिम कार्ड होतं. ओके. ते सिम कार्ड हरपलं. त्यानंतर मग तेव्हाच मी बँक अकाउंट ओपन केलं होतं, तेव्हा मी हे सिम कार्ड म्हणजे हा नंबर रजिस्टर केला होता सोबत. आता काय झालं की मग कसं की हे झालं ना, मग ते सिम कार्ड बंद झालं वगैरे, हरपलं माझ्या हातून, आणि मग दुसरं सिम कार्ड घेतलं. ओके. पण बँकेच्या अकाउंट खात्यामध्ये तेच सिम कार्ड लिंक होतं, तोच नंबर लिंक होता पुराणावाला. माझ्यापाशी ATM कार्ड ऑलरेडी होतं, त्यामुळे मला कधी गरज पडली नाही. या एकदा पडली होती. यस, जेव्हा माझं कार्ड खतम झालं होतं, म्हणजे एक्सपायर्ड झालं होतं, आणि त्यानंतर मला दुसरं नवीन कार्ड इश्यू करावं लागलं, रुपेचं कार्ड. ओके. आणि तेव्हा मला कसं की इंटरनेट जेव्हा बँकिंग जेव्हा सुरू केली, मग त्याच्यामध्ये मग मी खूप काही छेडलं की कशाप्रमाणे करायचं, काय प्रमाणे करायचं आहे. तर जोपर्यंत आपण ब्रांचमध्ये जाऊन जोपर्यंत ते फॉर्म सबमिट नाही करत तोपर्यंत ते तसाच राहतो. या तर जेव्हापासून मी खातं उघडलं तेव्हापासून मी कधी ब्रांचमध्ये म्हणजे खूप कमीदा गेलोय. या युजली कसं आहे, मी नागपूरमध्येच राहत होतो, तर वर्धेमध्ये मी सॅटर्डे संडेला येत होतो, आणि तेव्हा या साऱ्या गोष्टी करणं इट वॉज कम्प्लिटली म्हणजे पॉसिबलच होत नव्हतं. त्यामुळे माझं कधी लक्षच नव्हतं. आणि
ते एवढं जास्त एसेन्शियल पण वाटत नव्हतं मला ते. या म्हणजे माझं काम निघत आहे, माझं इंटरनेट बँकिंग आहे, आणि त्यानंतर फोन पे, UPI, आणि त्यानंतर ATM कार्ड, या सगळ्या गोष्टी असल्यावर आणि सिम कार्ड, सॉरी, माझ्या जे नवीन नंबर मी रजिस्टर केला होता त्याच्यावर मेसेज पण येत होते, या OTP पण येत होता, तर माझं काम निघून राहिलं होतं. या बट कसं आहे की जे कोर इंटरनेट बँकिंग साठी जो नंबर होता ना, तो पुराणाच नंबर होता. या म्हणजे सिम कार्ड ऍक्टिव्हेशन, सॉरी, ATM कार्ड ऍक्टिव्हेशन साठी वगैरे, किंवा PF अकाउंट साठी पण तोच OTP त्या OTP वर जात होता. सो इट इज थोडंसं कठीण होतं तेव्हा काम. पण त्याच्यावर मी फारसं लक्ष काही दिलं नाही, जशी मला म्हणजे फारशी गरज वाटत नव्हती. वर्ष 1-2 वर्ष पलीकडेच त्याची गरज होती, जेव्हा नवीन ATM कार्ड वगैरे लिंक करत असेल तेव्हा. तर आता मला नवीन ATM कार्ड बोलवायचं होतं, मास्टर कार्डचं. सो मास्टर कार्डचं मी ATM कार्ड, डेबिट कार्ड मी हे केलं, आणि त्यानंतर मग त्याला ऍक्टिव्हेट करायला गेलो तर सेम OTPचाच इश्यू आला. OTP तो पुराण्या नंबरवर पाठवून आला होता. तर मी काय केलं की आता मी घरी आहे आणि बँकेत पण जाऊ शकतो, तर या दृष्टिकोनाने मी इंटरनेट बँकिंग वर गेलो. मोबाईल नंबर चेंज थ्रू ब्रांच ह्याच्यातून तो फॉर्म फिलअप केला, आणि तो फॉर्म आता मला सबमिट करायचा होता. तर आज मी गेलो बँकेत, बट जिथे सबमिट करायचं त्या मॅडम आज अब्सेंट होता वगैरे, समथिंग लाईक दॅट, तर ते पॉसिबल झालं नाही. तर मग काय, मग मी ATM मध्ये गेलो, ऍक्टिव्हेट तर करून टाकलं, बट अजूनपर्यंत तिथून पैसे, जोपर्यंत आपण ATM मधून पैसे नाही काढत तोपर्यंत ATM कार्ड ऍक्टिव्हेट होत नाही. येस, म्हणजे अदर ट्रान्झॅक्शन साठी. हा, मी हे म्हणजे त्याच्यामध्ये बँक डिटेल्स दिसतात, म्हणजे बँक किती बॅलन्स आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी दिसतात, बट जोपर्यंत आपण ऑफिशियली विड्रॉल करत नाही काही सम अमाऊंट ऑफ मनी, तेव्हापर्यंत तो ऍक्टिव्हेट होत नाही. तर तो इश्यू आहे थोडासा. तो मी म्हणजे आज कसं मला वाटलं की होऊन जाईल, म्हणलं आता बँक बॅलन्स दिसून राहिलाय, तर दॅट्स ओके. बट जेव्हा मी नेटफ्लिक्सचा रिचार्ज मारायला गेलो, बट इट डझंट हॅपन. बरोबर. तर मग काय, मग घरी आलो. ओके, घरी आल्यानंतर मग मी थोडस कामाला लागलो. ऍक्च्युली आलो, फ्रेश वगैरे झालो, आणि मग त्याच्यानंतर पाऊस वगैरे आला लागला, बट मी कामाला लागलो. मी 1-1.5-2 घंटा केला, थोडसा ऍनिमेशन वगैरे दिले वगैरे, आणि मग त्याच्यानंतर मग 7 वाजले का मग मला भोगाकडे आलं, म्हणजे 6-6:30 वाजता वगैरे. तर मग काय, आणि माझं माइंड कंटिन्युअसली असं गाणं ऐकण्याची तडतड करून राहिलं होतं. तर मग मी कानात हेडफोन्स टाकले आणि वरती टेरेसवर आलो, बट हलकी हलकी पाऊस सुरू होता, पॉसिबल झालं नाही. तर मग खालचे जे 2 रूम खाली आहे ना, तिथे गेलो आणि तिथे वॉक करत होतो. 8-8:30 वाजेपर्यंत तसंच करून राहिलो. 8:30 वाजता मग मी वरती आलो, आंघोळ केली, थोडस फ्रेश झालो, अर्धा घंटा थोडंसं काम केलं. ओके, म्हणजे ते गाणे लावले असे स्पीकरवर, खूप दिवस झाले स्पीकरवर गाणे लावले नव्हते. ओके, आणि करून राहिलो थोडं बहुत काम. मग आता जेवण झालं आणि बस आता आर्टिफॅक्ट एपिसोड. सो आय वॉज खूप टाइम वेस्ट केला आज मी, म्हणलं गेलं ना. तर असा टाइम वेस्ट झाला नाही पाहिजे, कारण ऑब्विसली खूप दिवस झाले म्हणजे श्रेयसच्या व्हिडिओवर आपण काम बहुतच कमी झालंय केव्हापासून. मी कॅलेंडर टाकतो, 1 मिनिट. इट वॉज लाईक दॅट की 27 तारखेला वन मॅनचं हे होतं, 26 तारखेला पण हे झालं नाही. ओके, 25 तारखेला एडिट झालं, 25 तारखेला शूटिंग झाली. ओके, 26, 27, 26 तर झालंच नाही. येस, आय डोंट नो. 27चंही बिकॉज ऑफ दॅट की नाही झालं. 28ला मी काल तो स्ट्रीट व्ह्यू वाला व्हिडिओज बनवत बसलो, आणि 29 मध्ये आज फक्त जस्ट लाईक 2 घंटे काम झालं. उद्याची 30 तारीख आहे, आणि उद्या होईल का?
डूड यार फुल फ्लेजेड दे यार याच्यावर. हे असं तू डिले करत गेला ना बहुत बेकार होऊन जाईल काम, कारण बहुत काम बाकी आहे. यस, हे लिरिक्सचे समज हे तू बनलं ना त्याच्यानंतर बी रोल आहे, त्यानंतर आफ्टर इफेक्ट्स आहे, त्यानंतर ते स्टार्टिंगचं पेज सेटअप करायचं आहे. ओके, सो मच थिंग इज दॅट. या म्हणजे थोडंसं इझी आहे, हे एक थोडंसं कठीण काम आहे. या लिरिक्स लिहिलं आणि त्याने ॲनिमेशन द्यायला हे थोडंसं कठीण काम आहे. पण समज जर हे जबरदस्त झालं ना मग आपण आफ्टर इफेक्ट्स वर देऊ शकतो काम. तर ऑलराईट, तर समज जर अशा पद्धतीनं काम केलं तर इट विल बी बेटर. या बट तोही प्रॉब्लेम राहील का त्याला आवडन का नाही आवडन वगैरे. श्रेयसला समजा तो म्हणेल की आता मला असं नाही करून राहिलंय, मला समजा जर असं यायला पाहिजे, तर मास्किंग मध्ये वेळ जातो. या लिरिक्स लिहिण्यामध्ये इतका नाही, बट मास्किंग मध्ये वेळ जातो. यस, जर तो म्हणत असन की अशा पद्धतीने नाही तसा वेळाने हवंय, पण त्यांनी असं फ्रीली म्हणलंय ना की दादा तुम्ही करा आणि मग धाड चेंज नाही करू शकत यार. म्हणजे कसं आहे की जोपर्यंत माझे लिरिक्स झाले ना, लिरिक्स झाल्यावर मग मी त्याला पुन्हा दाखवतो हे की अशा प्रमाणे लिरिक्स लिहिले आहे. ओके, यू विल बी फाईन विथ दॅट, सो दॅट्स ओके. आपण समोर अहेड करू. ओके, सो आतापर्यंत एवढंच, फारसं तर काय आहे नाही. उद्या काय आताच ठरव यार. आता करीब 9:45 झाले. आय वॉज सुपर एक प्रकारे हे आहे म्हणजे इट्स लाईक अनेबल टू टेक अ डिसिजन और समथिंग. इट वॉज रिअली अजीबस होऊन राहिला यार. म्हणजे काही कळून न राहिलं, आम जस्ट मनात जे येऊन राहिलं ते करून राहिलोय मी. अँड दॅट इज नॉट गुड. आणि होल टाइम मी हाच विचार करून राहिलोय ट्रॅव्हलिंगचा. या म्हणजे की समजा जर मी मुंबईला गेल्यानंतर एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी सोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्याला मी माझा प्लॅन सांगितला की आपल्या कंट्रीमध्ये जेवढी पॉप्युलर सिटीज आहे त्या सगळ्या सिटीमध्ये जायचं, तिथे गेल्यानंतर हायपर लॅब शूट करायचा फॉर एव्हरी मॉन्युमेंट्स, त्यानंतर स्ट्रीट व्ह्यू शूट करायचा. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे शहराच्या मधला. ओके, इनसाइड द सिटी. ओके, आणि त्यानंतर व्लॉग करायचा की व्हॉट इज अबाउट दिस सिटी वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगायच्या. त्याच्यामध्ये पढाई पण करायची, त्याच्यामध्ये मग आपले पण स्वतःचे काही व्हिडिओज, पर्सनल व्लॉग्स पण टाकायचे त्याच्यामध्ये की त्या सर्व गोष्टी कशाप्रमाणे अचीव केल्या. ओके, सो मी याच्याबद्दल विचार करून राहिलो. हे फक्त एकाच शहरासाठी, असं प्रत्येक शहरासाठी आपल्याला इंडिव्हिज्युअल या सर्व गोष्टी करायच्या आहेत. इट वॉज टू मच वर्क, बहुत सारा काम है, बहुत सारा शूट एडिट, इट वॉज बहुत सारा काम. या तर मी याच्याबद्दल विचार करून राहिलो होतो आणि इट इज रिअली अमेझिंग. येस, बाकी तर काही आहे नाही, नॉर्मलच आहे. सो दिस then don't waste time. Yeah, time is really important, don't waste it. So this is the end. This is my artifact episode number 2046. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.